बारामतीमध्ये जिंकणार कोण? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? शरद पवार की अजित पवार? बारामतीकर यावेळेस कोणाला कौल देणार? 3 वेळा खासदार झालेल्या सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रा पवारांच्या नावाने अजित पवारांचे कडवे आव्हान असेल. बारामतीत यावेळेस भाजपचा उमेदवार नसून महायुतीच्या वतीने अजित पवारांच्या पक्षाकडे ही जागा आहे. त्यामुळे भाजप समर्थक कोणाच्या बाजूने कौल देणार? सुरू असलेल्या भेटीगाठीच्या सत्रांमुळे मतांची गणितं बदलणार का? महाराष्ट्रात पुण्याचा पारा वाढलाय तसा बारामतीत निवडणुकीचा पारा वाढलाय. तापलेल्या वातावरणात वारं कोणाच्या बाजूने फिरणार ते पाहूयात. बारामतीत मुख्य लढत असलेल्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. बारामती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये बारामती, खडकवासला, इंदापूर, दौंड, भोर आणि पुरंदर या 6पैकी 2 जागा भाजप, 2 जागा राष्ट्रवादी आणि 2 जागा काँग्रेस पक्षाकडे आहेत. हे झालं जागांचं गणित. आता बारामतीत काय सुरू आहे त्याची माहिती घेऊ. या जागेवर महायुतीकडून चर्चा होती म्हणण्यापेक्षा फिक्स नाव होतं सुनेत्रा अजितदादा पवार. आत्तापर्यंत सुप्रिया सुळेंचा प्रचार करणारे अजित पवार यांच्या पत्नीच रिंगणात उतरणार. त्यामुळे ही निवडणूक सुप्रिया सुळेंसाठी निश्चितरित्या सोपी नसणार. हे जाणूनच शरद पवारांनी मतदारसंघात कंबर कसली. वर करणे दिसणारी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत खुद्द शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच रंगणार हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या विरोधकांशी भेट घेण्यास सुरुवात केली. भोरमध्ये थोपटेंची, मग काकडे आणि तावरे अशा भेटी घेतल्या. आता भेट घेतली म्हणजे पाठिंबा मिळालाच असे नाही. ही भेटीची चर्चा रंगती तोच पुरंदरमध्ये विजय शिवतारेंनी अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली. मागच्या वेळी शिवतारेंना अजित पवारांनी सांगून पाडलं होतं. हे जरी असलं तरी स्वतः शिवतारे मात्र सांगत होते की ज्यांना दोन्ही पवार नकोत अशांची मते मिळवण्यासाठी निवडणुकीच्या लढतीत उतरतोय. अपक्ष लढत असलो तरी महायुतीतच आहे या मुद्द्यावर ते ठाम होते. अनेकांनी त्यांची समजूत काढली पण उपयोग झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मग देवेंद्र फडणवीस अशा दोन्ही भेटीनंतर सागर बंगल्यावर त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली ते अर्थात सुनेत्रा पवारांना. दोन्ही पवार एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत. त्यामुळे ही लढत अजूनच रंगतदार होत चालली. अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका सभा घेतल्या. अनेक ठिकाणी सभा घेऊन केलेल्या कामांची माहिती दिली. अजित पवारांना त्यांच्या भावंडांनीच विरोध करायला सुरुवात केली. रोखठोक, फटकळ म्हणून ओळखले जाणारे अजित पवार अतिशय तोलून मापून बोलत होते. हा संयम राखताना एका सभेत मात्र अजित पवार त्यांच्या मोहरोपात आले आणि काही वाक्यातच भावंडांना सज्जड दम दिला. माझ्या निवडणुकीत कधी माझे भावंड फिरले नाहीत. आता घराघरा फिरायला लागलेत पायाला भिंगरे बांधल्यासारखं. अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं वाटलं नाही. पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात अशा छत्र्या आहेत. एकदा मी तोंड उघडलं तर यातले कित्येकांना फिरता येणार नाही. आणि यानंतर अजितदादांना होणारा भावंडांकडून विरोध जवळजवळ मावळलाच. यातच दुसरा मुद्दा निघाला तो शरद पवारांकडून. मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार या वाक्यावरून त्यांच्यावर टीका झाली. सुनेत्रा पवारांना एकाने प्रश्न विचारल्यावर त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पुढे शरद पवारांनी त्या वाक्याविषयी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असला तरी लोकांना हे वाक्य खटकलेच. सुप्रिया सुळेंचा प्रचारसभेचा नारा फुटला. त्या भाषणात शरद पवार खुर्चीवर व त्यांच्या पायाशी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार बसलेले. आता एवढ्या वर्षात कधी नव्हे आज असे दृश्य दिसल्यावर भावनिक करण्याची खिळी असलेला मुद्दा अजित पवार सोडणार आहेत का? त्यांनीही प्रचारसभेत हा मुद्दा मांडला. रोहित पवारांच्या अपक्ष लढण्याबाबतची माहितीही त्यांनी सांगितली. आता एवढं जरी असलं तरी या लोकसभा मतदारसंघात असे मतदार आहेत ज्यांना पवार सोडून दुसरा उमेदवार रूपी चेहरा हवा आहे. या सगळ्यात बारामतीत 51 अर्ज दाखल झालेत.
मतदार नेमका आता कोणाला मत देणार हे निकालातच समजेल.